कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची बैठकीसाठी वेळ ठरवण्यात आली होती. मात्र प्रशासक इतर बैठकीमध्ये व्यस्त असल्यानं आजच्या बैठकीला त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्याऐवजी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी उपस्थिती लावली. यावर कोल्हापूर शहर हद्दवाढ समितीच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. या बैठकीत केएमटीची सेवा अद्याप बंद का केली नाही, बेकायदेशीर नळ कनेक्शन का बंद केली नाहीत, महानगरपालिकेचा निधी ग्रामीणवर खर्च का करता यासह अनेक प्रश्नांची सरबत्ती अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यावर करण्यात आली. तुम्ही निर्णय अधिकारी नाही, जोपर्यंत आयुक्त बैठकीला येणार नाहीत तोपर्यंत बैठकीला सुरुवात करणार नाही असा पवित्रा घेत कृती समितीनं यावेळी निषेध व्यक्त केला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी प्रशासकांशी चर्चा करून येत्या शनिवारी बैठक घेण्याचं आश्वासन दिलं. कोल्हापूर शहराची हद्दवाढ न होण्यास कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रशासन जबाबदार असून सत्ताधाऱ्यांकडून शहराची हद्दवाढ रोखली गेली आहे असा आरोप ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केला आहे. हद्दवाढ न होण्यापाठीमागं कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रशासन आत्ता जबाबदार आहे. त्यांच्याबरोबर आज आम्ही बैठक लावली होती. त्यांना आम्ही अनेक गोष्टीचे पंचनामे करायला लावणार होतो, परंतु ज्यांना निर्णय घ्यायची क्षमता आहे त्याच ह्या बैठकीला उपस्थित नव्हत्या. आम्ही या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, परंतु सोबत आम्हाला आत्ता पक्क ज्ञात झाले की कोल्हापूर महानगरपालिकेच्या जे काही आत्ता ज्यांच्या ताब्यामध्ये सत्ता आहे त्यांच्या लोकांमुळंच कोल्हापूर शहराची हद्दवाढ रोखली गेली आहे. कारण पगार आमच्या करातला घेतात आणि गुणगान मात्र कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी ग्रामीण भागातल्या जनतेची गातात. हे सगळे अधिकारी राजकीय दबावापोटी संपूर्ण वाकले नाहीत, तर झुकलेले आहेत. त्यांना कोल्हापूर शहरातल्या नागरिकांचं काही देणं घेणं नाही. लढा हा चालू राहणार. सामंजस्याचा लढा होता तो आता लढा तीव्र होईल एवढंच मी आपल्याला सांगतो. या बैठकीला आर.के. पोवार, सचिन चव्हाण, बाबा पार्टे, किशोर घाटके, वैशाली महाडिक, शुभांगी साखरे, सचिन बिरंजे यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.